नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुमचा शेतकऱ्याचा मित्र विश्वनाथ दादा. आपणास आज 2 ऑगस्ट हवामानाचा आढावा देत आहे. मित्रांनो, अनेक वेळा म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्या खऱ्या सांगाव्याच लागतात. खोटा दिलासा देण्याला सुद्धा एक लिमिट असतं. आता सगळे लिमिट संपलेले आहेत. मी केवळ एक संकेत म्हणून अनेक वेळा कृत्रिम पावसाचा प्रयोग वगैरे याच्यावर बोलत होतो. त्याची कारणे अनेक आहेत. आता अनेक बातम्या मीडियामध्ये यायला लागलेल्या आहेत. एल निनोची तीव्रता वाढली वगैरे वगैरे, पण ही अगोदरच लक्षात येत होती. त्या संदर्भात आपण सांगत होतो. आज या भागामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे, याबद्दल आपण पूर्ण माहिती देणार आहे. हा जो पाऊस येतोय हा जसा अवकाळी पाऊस अचानक तयार होतो आणि तो नियोजित नसतो, अनियोजित पाऊस असतो, तसा पाऊस पडण्याची शक्यता दिसते या पावसाळ्यात. संपूर्ण रडार आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून जे काय व्ह्यू मिळतात त्या व्ह्यूज ह्या थोड्या फसव्या वाटायला लागलेल्या आहेत. आणि फक्त हवेचा दाब वगैरे ह्या गोष्टी ठीक आहेत. प्रेशर कुंकड चालला आहे, कसा चालला आहे, आणि त्या हवा ज्या अंदाज देणाराचे निरीक्षण स्ट्रॉंग आहे, चांगले आहे, त्यालाच त्याचा अंदाज सापडलेला आहे. आज तुम्ही पाहताय अनेक जण त्यांच्या सिस्टीमचा विचार करून त्यांची जी मॉडेल्स आहेत, समजा आपापले तत्त्व आहेत. मॉडेल म्हणजे काय, असं काय वस्तू नसते, त्यामध्ये ह्या 5, 4, 7, 8 काय गोष्टी असतात, त्याचा एकत्रित आपण विचार करतो. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात येईल की जे आता मी तुम्हाला बाजूला सध्या जे ॲग्रोमीटरचं तापमान आहे ते जवळपास 25.9 अंश सेल्सिअस आहे आणि आर्द्रता मात्र केवळ 36% आहे. रात्री ती 39% गेलेली होती आणि आता हळूहळू ती केवळ 20वर येते. 20 तर नॉर्मलच आर्द्रता आहे आपल्या परिसराची म्हणा किंवा आपल्या देशाची, कारण बाजूने समुद्र असल्यामुळं मॉइश्चर हे असतंच. तर मित्रांनो, पाऊस हा कशा पद्धतीने बघा, सकाळच्या सत्रामध्ये तर आपल्याला केवळ पाऊस हा गुजरातच्याच कोपऱ्यात दिसतोय. हा गुजरातचा भाग आहे आणि लो प्रेशर हा राजस्थानच्या आणि पाकिस्तानच्या सीमालगत आहे. त्या ठिकाणी 999 हेक्टोपास्कल हवेचा प्रेशर आहे. त्याच्या खाली थोडा आला तर 1000 हेक्टोपास्कल आहे. तिथं 1002 आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर बघा, थोडाफार कोकणातला भागातच पावसाची पणजीपासून मुंबईपर्यंत दिसतंय आणि इतर तर सगळं पटांगण आहे. तुम्हाला लक्षात येत असेल की भारताचा आपला नकाशा छोटा केल्यावर तुमच्या लक्षात येईल किती म्हणजे मोठ्या प्रमाणात स्पेस रिकामा आहे. तर हा पाऊस आपण 3 तारखेला परत आणखी वातावरण निर्माण होईल म्हणलो होतो 2च्या नंतर. तर 3 तारखेला बघा कशी स्थिती होते, किंचितच क्लायमेट खाली घसरत आहे आणि ते घसरत आहे म्हणजे प्रत्यक्ष पाऊसच होणार आहे. तो भाग कुठला आहे बघा, विदर्भातला बराचसा भाग आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा म्हणजे ह्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईला पाऊस राहील, नाशिकला पाऊस राहील 3 तारखेला. आणि आज दुपारीसुद्धा सोलापूर परिसरामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हे तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवतोय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी ते बीड, अहिल्यानगरपर्यंत सोलापूरपासून, आणि इकडं लातूरचा मध्येच काय भाग सोडून लातूर ते नांदेड, आणि मित्रांनो सातारा, कोल्हापूर, विजापूर कर्नाटकचा, तसेच जे आपले कोयना धरणं आहे त्याच्या परिसरात पाणलोट क्षेत्रात, इकडं मुरुड, पुणे आणि मुंबईपर्यंत तो पाऊस
अशा म्हणजे मोमेंटमध्ये राहणार आहे. आणि सगळ्यात मोठी खंत आहे की दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण भारत, थोडक्यात दक्षिण भारतातले अनेक जिल्हे, अनेक म्हणजे राज्यात पावसाचं खूप मोठं दुर्भिक्ष आहे. त्याचे हवेने जी काय दिशा बदलल्यामुळं तर खाली सुद्धा म्हणजे दक्षिणेकडे जर विचार केला तर आपण मदुराई, बेंगलोर पासून इकडं बंगालच्या उपसागराकडली बाजू, मदुराईपासून बंगालच्या उपसागराकडली बाजू, तसेच हैदराबाद या भागात सुद्धा म्हणजे ह्या 2-3 तारखेला पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. वरती आलो तर नागपूरच्या म्हणजे पावसाचं हे नाही आहे. त्याच वेळेस पाऊस हा केवळ वाशिम, नांदेड, बीड मी जी तुम्हाला मगा सांगितलेल्या भागात दिसतोय. आणि जोराचा पाऊस होऊ शकतो. वाशिम ते नांदेड अति जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, आज दुपारी काय क्लायमेट राहील याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकतोय मित्रांनो. रात्री उशिरापर्यंत पाऊस राहू शकतो नांदेड परिसरामध्ये आणि बिदर वगैरे तिथं पाऊस राहील. परत बार्शी ते सोलापूर दरम्यान पावसाचं वातावरण ओके आहे बऱ्यापैकी. तसेच इकडं बीडच्या बाजूला जो भाग आहे आपला अहिल्यानगरचा म्हणजे आष्टी, जामखेड त्या बाजूकडे पाऊस राहू शकतो. जामखेड ते कळंबच्या मधला जो भाग आहे खर्डा वगैरे त्या भागात सुद्धा म्हणजे पाऊस येऊ शकतो आज संध्याकाळी दुपारनंतर म्हणजे. तर मित्रांनो, आज दिवस मावळतीच्या वेळेस म्हणजे 4-5च्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या बहुतांशी भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. ते जिल्हे बघा, सोलापूर आहे, बीड आहे, लातूर आहे, नांदेड आहे, अकोला म्हणजे असाच पट्टा आहे की तो विदर्भात सुद्धा चंद्रपूर, नागपूर, भंडारा, परत गोंदिया या भागात सुद्धा म्हणजे पाऊस होणार आहे. आणि त्यावेळेस कोकणात थोडाफार येलो अलर्ट आहे, त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे पाऊस राहील. तर शेतकरी बांधवांनो, माझी एक तुम्हाला विनम्रपणे विनंती आहे. आपल्याला एक वरुण यज्ञ एक प्रोसेस आहे, त्यामध्ये ज्यामध्ये चीक निघतो, जसं की धामी नेल असतो. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, कॉमेंट करून सांगा. त्याच्यातनं चीक निघतो, ते रबर असल्यासारखं असतं. वड आहे, परत पिंपळ आहे चीक निघणारा, किंवा असे अनेक वनस्पती आहेत. आपण शेतकरी आहोत, त्यामध्ये दूध निघतं, दूध चीक म्हणण्यापेक्षा दुधासारखं. तर त्या वनस्पतीचा जर धूर आपण अर्धज्वलन केलं आणि त्याचा धूर जर ढगांना लागला तर ढगाचं सांद्रीभवन होण्यासाठी एक जसं कृत्रिम पावसाचं केमिकल असते फवारणी, तसं ह्याचा प्रभाव होतो. परंतु ही गोष्ट खूप म्हणजे सर्वव्यापी करावी लागते, त्यावेळेस सगळीकडे उपयोग होतो. जर वाऱ्याची दिशा कुठं आहे, जर मी माझ्या इथं केलं तर वारा जर पूर्वेकडे असेल तर माझ्या गावात केलेल्याचा फायदा हा खाली भूम तालुक्यात आणि परांडा तालुक्याचा जो खालचा भाग आहे त्यांना होणार आहे. तर मी तुम्हाला सविस्तर त्याच्यावर एक आपला व्हिडिओ लवकरच प्रसारित होईल. ओके मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे परंतु भावपूर्ण आहे, त्यामध्ये अर्थ आहेत. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला साथ घालतो की आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्व मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि दादाला सपोर्ट करा. ओके, धन्यवाद, शुभ दिवस.